गोवळिया रे गोवळिया कान्होबा कसे वेड दाविले कान्होबा 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 तुझी संगती नाही कामाची तुझी संगती नाही कामाची मी सुंदर कोवळ्या मनाची मी सुंदर कोवळ्या मनाची माझ दृष्टी होईल साची माझ दृष्टी होईल साची मग तुझी घेईन शर्या रे कसे वेड लाविले गोवळिया गोवळिया कसे वेड लाविले गोवळिया गोवळिया रे कसे वेड लाविले कान्होबा गोवळिया कसे वेड लाविले कान्होबा माझा वंश आहे मोठ्याचा माझा वंश आहे मोठ्याचा आहे मोठ्याचा आहे मोठ्याचा माझा वंश आहे मोठ्याचा तू तव यात येईन गोवळ्याचा तू तव यात येईन गोवळ्याचा ऐक्य झालिया नाव रूपाचा ऐक्य झालिया नाव रूपाचा ठावची उसळलिया लिया कसे वेड लाविले कान्हैया गोवळिया कसे वेड लाविले कान्हो गोवळिया कसे वेड लाविले कान्होबा कान्होबा कसे वेड लाविले गोवळिया तुझ्या अंगीची घुरट पाणी तुझ्या अंगीची घुरट पाणी तनु काय दिसती ओंगळवाणी तनु काय दिसती ओंगळवाणी मुरली वाजविसी मंजुळवाणी मुरली वाजविसी मंजुळवाणी मनमो
जरा थोडीशी लक्ष देऊन ऐका. तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोरी करून भरीसी पोटा, चोरी करून भरीसी पोटा. वज्र नारी सुंदर सावटा, वज्र नारी सुंदर सावटा, अडविसी रे अवगुनिया. कसे वेड लाविले गोवळिया, गोवळिया कसे वेड लाविले गणोबा, गोवळिया कसे वेड लाविले गणोबा, गोवळिया कसे वेड लाविले गणोबा. आता शेवटचं चरण एकनाथ महाराजांची गवळणी. गवळणी म्हणाव्या तर एकनाथ महाराजांची, सगळ्यांच्याच गवळणी चांगली, परंतु त्यातल्या त्यात एकनाथ महाराजांच्या गवळणी भारू म्हणलं की एकनाथ महाराज. सर्व सुखाची कृष्ण संगती, सर्व सुखाची कृष्ण संगती, वेणुनादे गाई गोप वेदिती, वेणुनादे गाई गोप वेदिती. एक जनार्दनी हरिरूपी रमती, एक जनार्दनी हरिरूपी रमती. त्या वज्र रे सुंदरिया, कसे वेड लाविले सावळिया, गोवळिया कसे वेड लाविले गणोबा, गोवळिया कसे वेड लाविले गोवळिया, गोवळिया कसे वेड लाविले गोवळिया. मारू बिहाग मध्ये सारे गम व ध नि सा दोन्ही बी माचा इथं वापर केला जातो. तीव्र म आणि शुद्ध म मारू बिहाग आणि ठुमरी टप्प्यामधले आवर्जून प्रयत्न करा.
व्यवहार चांगला चालतोय त्यांनी काळी 3 वर म्हणतोय मी, लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्ही उंच गायली तरच ही गवळण चालली दिसते. माझा आवाज चालत नाही तरी सुद्धा मी उंच तुम्हाला गाऊन दाखवतो. प्रॅक्टिस करा चालली. सत्संगत जर व्यवस्थित असेल तर वाटणी चाललेला माणूस सुद्धा येऊन भजनामध्ये बसायला पाहिजे. तबल्यावरची व्यवस्था ह्याचा अर्थ पकवाजावर येत नाही असं नाही, तर वाजवणारी उत्कृष्ट पाहिजे. काय जवानीमध्ये झाड जाऊन सगळं गाव होता, परंतु कसं आहे आता गेले ते दिन आलं का लक्ष. फक्त भगवंताची कृपा आहे म्हणून आमच्याजवळ असलेलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या आद्यगुरू आई वडील गोवर्य हरिहर नंदन बाबा हरिहर महाराज आणि जगद्गुरू तुकोबराय यांच्या परंपरेनुसार एकनाथ माऊलींचा ज्ञानेश्वर माऊलींचा कृपाशीर्वाद जो त्यांचा कृपाशीर्वाद आहे ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा त्यांचे चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठल 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 ठल